Hello students, today we are going to learn about the angle, the interior and exterior of the angle. Angle is a figure made by two rays which have a common vertex. दोन जे काही रेज आहेत त्या दोन रेजने बनलेली फिगर की ज्यांना कॉमन व्हर्टेक्स असेल, सामायिक शिरोबिंदू असेल, अशी जी फिगर आहे त्याला काय म्हणायचं आहे? अँगल असं म्हणायचं आहे. हिअर लुक ॲट द फिगर. इट इज अँगल ABC. Write the name of the angle shown alongside. It is angle ABC or angle CBA. दोन्ही पद्धतीने आपण ते वाचू शकतो. अँगल ABC सुद्धा आणि अँगल CBA सुद्धा. Write the name of its vertex. Which is the vertex of this angle? Point B is the vertex of angle ABC. Then write the names of its arms. The arms of that angle, ray BA and ray BC. रे वाचताना नेहमी त्याचा जो वर्टेक्स आहे, ओरिजिनल जो काही पॉईंट आहे त्या पॉईंट्सपासून वाचायचं आहे. म्हणजेच काय, रे BA, AB वाचायचा नाही, रे AB नाही वाचायचा, रे BA अँड रे BC आर दी आर्म्स ऑफ अँगल ABC. राईट द नेम्स ऑफ द पॉईंट्स मार्क ऑन इट्स आर्म. कोणकोणते पॉईंट्स आहेत त्याच्या आर्म्सवर? तर पॉईंट A आहे, पॉईंट C आहे आणि पॉईंट B सुद्धा आहे. दीज 3 पॉईंट्स आर ऑन दी आर्म्स ऑफ दॅट अँगल. देन व्हॉट इज मीन बाय इंटिरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँगल? हिअर लुक ॲट द फिगर. In the plane of the figure alongside, the group of points like point N, point M, point O, point T are not on the arms of the angle or not in the exterior of the angle. बाहेरही नाहीत आणि आर्म्सवर पण नाही. These points are in the interior of that angle. तर या अँगल PQRच्या इंटेरियर पार्टमध्ये ते पॉईंट्स आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचं आहे? दिस फॉर्म द इंटेरियर ऑफ अँगल PQR. ते त्याचा अंतर्भाग आहे. इंटेरियर पार्ट म्हणजेच काय? कोणाचा अंतर्भाग, आतील भाग. देन व्हॉट इज मीन बाय एक्सटेरियर ऑफ अँगल? द ग्रुप ऑफ पॉईंट्स इन द प्लेन ऑफ द अँगल लाईक पॉईंट्स G, पॉईंट D, point S, point E are not on the arms of that angle, neither in the interior of that angle. त्याच्या आर्म्सवर पण नाहीत आणि इंटेरियरमध्ये सुद्धा नाहीत, म्हणून त्याला काय म्हणायचं आहे? These points form the exterior of the angle. म्हणजे जे पॉईंट्स त्याच्या आर्म्सवर नसतील आणि अंतर्भागातही नसतील, आतमध्ये इंटेरियर पार्टमध्ये नसतील, ते जे पॉईंट्स आहेत ते काय फॉर्म करतात? एक्सटेरियर पार्ट तो आहे अँगलचा, ते फॉर्म करतात. तुम्हाला त्या ठिकाणी काही फिगर दिलेले बघा. सेतू अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक फिगर दिलेली आहे की ज्यामध्ये कोणाच्या बाजूंचा अंतर्भाग आणि बाह्यभाग सांगितलेला आहे बघा. तर ही एक फिगर आहे अँगल XYZ. अँगल XYZ जे आहे ते XY आणि Z हे पॉईंट्स ऑन दी आर्म्स ऑफ द अँगल आहेत. इंटेरियर पार्टमध्ये कुठले पॉईंट्स आहेत? पॉईंट P, पॉईंट L आणि पॉईंट R आर इन द इंटेरियर ऑफ द अँगल. अँड इन द एक्सटेरियर ऑफ अँगल पॉईंट M, पॉईंट C, पॉईंट V आर द पॉईंट्स इन द एक्सटेरियर ऑफ दॅट अँगल. इथे सुद्धा खाली तुम्हाला एक कृती दिलेली आहे बघा, सराव कोपरा म्हणून अभ्यास दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे? ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द टेबल. टेबल कंप्लीट करायचं आहे. आता अंतर्भागातील बिंदूंची नावे म्हणजे पॉईंट्स इन द इंटेरियर ऑफ द अँगल. मग कोणकोणते पॉईंट्स असतील? पॉईंट R, पॉईंट U, पॉईंट Q, पॉईंट W आर इन द इंटेरियर ऑफ द अँगल. त्यानंतर बाह्य भागातील बिंदूंची नावं कोणकोणती असतील? पॉईंट N, पॉईंट X, पॉईंट V अँड पॉईंट T आर द पॉईंट्स इन द एक्सटेरियर ऑफ द अँगल. आणि कोणांच्या भुजांवरील बिंदूंची नावे म्हणजेच काय? पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. कोणकोणते? पॉईंट A, पॉईंट Y, पॉईंट B, पॉईंट G अँड पॉईंट C आर ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. कंप्लीट द टेबल.
Hello students, let's study about the pairs of angles. First pair of angle is adjacent angles. त्याला काय म्हणायचं आहे? संलग्न कोन, लगतचे कोन. ॲडजसंट म्हणजे लगतचे, शेजारचे. ॲडजसंट अँगल्स कोणाला म्हणायचं आहे? लुक ॲट द फिगर. अँगल BMD. In angle BMD, the ray MQ divides this angle in two parts, angle BMQ and angle QMD. In these two angles, their vertex is a common vertex, vertex N. Angle BMQ and angle MQD have a common vertex N and have one common arc, ray MQ. एक आर्क आहे त्या दोन्हीमध्ये कॉमन आहे. and their interior parts are different. The interior parts are different. These are the different interior parts. Angle BMQ have this interior part and angle MQB have this interior part. Two angles have common vertex, one common arc, and their interiors are different. Then these two angles are called adjacent angles. म्हणजे असे दोन अँगल्स की ज्यांना एक कॉमन व्हर्टेक्स असेल, ज्यांचा कॉमन व्हर्टेक्स असेल, रे हा कॉमन असेल आणि त्यांचे जे काही अंतर्भाग आहेत, इंटिरियर पार्ट्स आहेत, ते काय असतील? डिफरंट असतील. त्यामध्ये कुठलाही पॉइंट हा कॉमन नसेल, सामायिक नसेल, तेव्हा ते दोन कोन असतील. त्यांना काय म्हणायचंय? लगतचे कोन म्हणजेच ॲडजसंट अँगल्स असं म्हणायचं आहे. टू अँगल्स हॅव्हिंग कॉमन व्हर्टेक्स, वन कॉमन आर्क and their interiors are different, then these two angles are called adjacent angles. आलं लक्षात? Here angle BMQ and angle QMD are adjacent angles. Look this second figure. Here is angle LMN. Ray MO divides this angle LMN in two parts, two angles, angle LMO and angle OMN. These two angles have common vertex M. These two angles have common vertex M. These two angles have common arm MO and their interiors are different. Their interiors are different. Therefore, angle LMO and angle OMN are adjacent angles. या दोन अँगल्सला काय म्हणणार? ॲडजसंट अँगल्स असं म्हणणार. तर यामध्ये बघा अँगल LMO and angle LMN. These two angles are not adjacent angles. Why? Angle LMO and angle LMN have common vertex M, one common arc LM, but their interiors are not different. Interiors are different होतील का? LMO आणि LMN चे different होणार नाही. त्यामध्ये हा जो पार्ट आहे तो काय असणार आहे? कॉमन असणार आहे. त्यामुळे हे दोन जे काय अँगल्स आहेत त्यांना तुम्ही ॲडजसंट अँगल्स म्हणू शकत नाही. तिन्ही कंडिशन्स हे सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. दोन अँगल्सला त्यांचा व्हर्टेक्स जो आहे तो व्हर्टेक्स कॉमन असला पाहिजे, त्यांची एक आर्म कॉमन असली पाहिजे आणि त्यांचे इंटेरियर्स आहेत ते काय असले पाहिजे? डिफरंट असले पाहिजे. तेव्हाच त्याला ॲडजसंट अँगल्स असं म्हणायचं आहे. त्यानंतर सेकंड पेअर ऑफ अँगल इज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. इफ मेजर ऑफ सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री. जेव्हा दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 90 डिग्री असेल, इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री, देन दिस टू अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ ईच अदर. ते दोन्ही एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात. त्यांनाच काय म्हटलं जातं? कोटिकोण असं म्हटलं जातं मराठीतून. कोटिकोण जेव्हा दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असेल. आता या ठिकाणी बघा अँगल PQS and angle SQR.
If the sum of these two angles is 90 degree, इथं परपेंडिक्युलरचं साइन दाखवलंय म्हणजे दोन्हींची मिळून एडिशन किती आहे 90 डिग्री आहे. म्हणून हे दोन्ही अँगल्स एकमेकांचे काय आहेत कोटिकोण आहेत म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. आता हे एकमेकांना जोडूनच असले पाहिजे असं नाही. अशा पद्धतीने वेगवेगळे अँगल्स असतील. फॉर एक्झाम्पल अँगल पी क्यू आर, अँगल पी ए बी सी. Angle PQR have measure 30 degree. Angle ABC is of measure 60 degree. The sum of 30 and 60 is 90 degree. Therefore, angle PQR and angle ABC are the complementary angles of each other. ते एकमेकांचे काय असणार आहे कोटिकोण असणार आहे. जेव्हा दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 90 डिग्री असेल तेव्हा त्यांना काय म्हणायचं आहे complementary angles असं म्हणायचं आहे. If the sum of the measures of two angles is 90 degree, then they are complementary angles. The third type of the pair of angles is supplementary angles. त्या ठिकाणी supplementary angles च्या फिगर्स काढलेले आहेत बघा दोन. If the sum of the measures of two angles is 180 degree, then these two angles are सप्लिमेंटरी अँगल्स. 90 डिग्री असेल तर आपण काय म्हणतो कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतो. जेव्हा दोन अँगलचे ॲडिशन ही 180 डिग्री असेल तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे सप्लिमेंटरी अँगल्स असं म्हणायचं. लुक ॲट द फिगर. अँगल ए बी डी प्लस अँगल डी बी सी. ॲडिशन जी आहे ती या ठिकाणी स्ट्रेट लाईन फॉर्म होते म्हणजे दोन्ही अँगलचे ॲडिशन किती असेल 180 डिग्री असेल. तर दिलेले आहेत ते किती मेजर्सचे आहेत ते, परंतु या ठिकाणी स्ट्रेट लाईन फॉर्म होते. स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट किती असतं 180 डिग्री असतं आणि त्यामुळे दोन्हींची ॲडिशन जी आहे अँगल ए बी डी प्लस अँगल डी बी सी इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल ए बी डी अँड डी बी सी आर दी सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ ईच अदर. एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल्स त्याला मराठीतून म्हणायचं आहे पूरक कोण. एकमेकांचे काय असतील ते पूरक कोण असतील. जसं कॉम्प्लिमेंटरी अँगल्समध्ये ते एकमेकांना जोडूनच असले पाहिजे असं नाही, तसं सप्लिमेंटरी अँगल्स सुद्धा एकमेकांना जोडूनच असतील असं नाही. तर बघा मेजर ऑफ अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 120 डिग्री. मेजर ऑफ अँगल एक्स वाय झेड इज इक्वल टू 60 डिग्री दिलेला आहे. दोन्हीची ॲडिशन तुम्ही केली 120 प्लस 60 किती मिळणार 180. Therefore, these two angles, angle PQR and angle XYZ, are supplementary angles of each other. त्यांना काय म्हणायचं आहे एकमेकांचे पूरक कोण असं म्हणायचं आहे. आता नेक्स्ट पेअर जी आहे अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजेच त्याला म्हणायचं आहे रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन. आता आपण सप्लिमेंटरी अँगल्स अभ्यासले बघा. त्यामध्ये दोन फिगर्स होत्या अँगल ए बी डी अँड अँगल डी बी सी also supplementary angles. Angle P Q R and angle X Y Z also supplementary angles, but angle A B D and angle D B C are also angles in a linear pair. हे जे दोन अँगल्स आहेत त्यांना काय म्हणणार आपण अँगल्स इन अ लिनियर पेअर असं म्हणणार. परंतु अँगल पी क्यू आर आणि अँगल एक्स वाय झेडला अँगल्स इन लिनियर पेअर म्हणणार नाही. मग सांगा बघू काय असेल अँगल्स इन अ लिनियर पेअरची डेफिनेशन. या ठिकाणी डायग्राम सुद्धा मी काढून दाखवलेली आहे. सांगा बघू. तर बघा
असेल, त्यांची वन आर्म जी आहे ती कॉमन असेल आणि राहिलेल्या अदर आर्म्स ज्या असतील त्या स्ट्रेट अँगल फॉर्म करत असतील, म्हणजे एकमेकांचे अपोजिट रेज असतील तेव्हाच त्या ठिकाणी स्ट्रेट अँगल फॉर्म होईल. तेव्हा त्या दोन अँगल्सला काय म्हणायचंय? अँगल्स इन अ लिनियर पेअर, म्हणजे रेषीय जोडीतील कोन. तर बघा, अँगल XYW and angle WYZ. These two angles have common vertex Y. दोन्ही अँगल्सला Y हा काय कॉमन वर्टेक्स आहे. वन कॉमन आर्म YW and other arms form a straight angle. अदर आर्म्स जे आहेत, तर ह्या अँगलची ही एक आर्म आहे आणि ही दुसरी आर्म आहे. ह्या अँगलची ही एक आर्म आहे आणि ही दुसरी आर्म आहे. दोन्ही अँगल्स मध्ये कॉमन वर्टेक्स असेल, वन आर्म जी आहे ती कॉमन असेल आणि राहिलेल्या ज्या दोन आर्म्स आहेत त्या एकमेकांच्या अपोजिट रेज असतील, म्हणजेच काय ते स्ट्रेट अँगल फॉर्म करत असतील, तेव्हा त्या दोन अँगल्सला अँगल्स इन अ लिनियर पेअर असं म्हणायचे. म्हणजेच बघा, तर या ठिकाणी तुम्हाला रेषीय जोडीतील कोन अँगल्स इन अ लिनियर पेअर अँड ॲडजसंट अँगल्स, म्हणजे मध्ये दोन्हीमध्ये काय तुम्हाला कॉमन दिसतंय की ॲडजसंट अँगल्समध्ये सुद्धा कॉमन वर्टेक्स होता, वन कॉमन आर्म होती. फक्त त्यांच्या राहिलेले जे काही आर्म्स आहेत त्या जेव्हा स्ट्रेट लाईन फॉर्म करतील तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे? अँगल्स इन अ लिनियर पेअर असं म्हणायचं. म्हणजे अँगल्स इन अ लिनियर पेअर हे ॲडजसंट अँगल्स असतात, परंतु सगळेच ॲडजसंट अँगल्स हे अँगल्स इन लिनियर पेअर नसतील. जेव्हा हे ॲडजसंट अँगल्सची ॲडिशन ही 180 डिग्री असेल तेव्हा त्याला काय म्हणणार तुम्ही? अँगल्स इन अ लिनियर पेअर असं म्हणायचं आहे. The next pair of angles is vertically opposite angles. Look at the figure here. Line AB and line CD intersect each other at point O. Here is ray OA and ray OB are opposite rays. Also ray OC and ray OD are opposite rays. The angle AOC and angle BOD are the angles formed by the opposite rays. तर बघा angle formed by the opposite rays of the arms of an angle. तर OA चा opposite ray OB and OC चा opposite ray OD. म्हणजे असे अँगल्स की जे दिलेल्या अँगलच्या अपोजिट रेज पासून फॉर्म झालेले असतील. असे जे दोन अँगल्स आहेत, अँगल फॉर्म्ड बाय दी अपोजिट रेज ऑफ दी आर्म्स ऑफ अन अँगल इज इट्स अपोजिट अँगल. हे दोन लाईन्स जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट करतात तेव्हा त्या ठिकाणी अपोजिट साइडचे समोरच्या बाजूचे समोरचे जे दोन अँगल्स आहेत, अँगल AOC अँगल BOD, हे एकमेकांचे अपोजिट रेज असतील. मग सेकंड पेअर कुठली येईल अपोजिट रेजची? अँगल AOD हा एक अँगल आणि अँगल BOC हा दुसरा अँगल. हे जे दोन अँगल्स आहेत ते काय असतील? एकमेकांचे अपोजिट रेज असतील. म्हणजे दोन लाईन्स जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्यावेळी अपोजिट अँगल्सच्या, त्यालाच आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असं म्हणतो. व्हर्टिकली अपोजिट अँगल्सच्या दोन पेअर्स मिळतात, अँगल AOC अँड अँगल BOD फर्स्ट पेअर अँड सेकंड पेअर इज अँगल AOD अँड अँगल COB or BOC. These vertically opposite angles are of equal in measure. Vertically opposite अँगलचं मेजरमेंट कसं असतं? नेहमी इक्वल असते. फॉर एक्झाम्पल हा समजा 60 डिग्रीचा असेल तर हा सुद्धा काय येईल? 60 डिग्रीचा येईल. मग राहिलेला हा 120 डिग्रीचा येईल. इथं लिनियर पेअर फॉर्म होते, म्हणजे याचा अपोजिट अँगल सुद्धा काय असणार आहे? 120 डिग्रीचा असेल. म्हणजे यामधला जर तुम्हाला एकच मेजरमेंट दिलेली असेल चारपैकी तरी सुद्धा तुम्हाला राहिलेल्या तीन अँगलचं मेजरमेंट हे शोधता येतं. ही झाली व्हर्टिकली अपोजिट अँगल्सची पेअर.
Next, we see about the exterior angle of a triangle. Here is triangle ABC. The interior angles of triangle ABC are angle A, angle B and angle C. Triangle ABC चे interior angles कुठले आहेत? Angle A, angle B and angle C. On extending the side of the triangle, जेव्हा आपण ट्रायंगलची साइड एक्सटेंड करतो त्यावेळेला angle is formed. Angle ACD is formed here, which make a linear pair with its interior angle, adjacent interior angles. बघा ABC या ट्रायंगल मध्ये आपण BC साइड जर एक्सटेंड केली तर एक अँगल फॉर्म होतो, अँगल ACD, जो त्याच्या शेजारच्या इंटेरियर अँगल्सची लिनियर पेअर फॉर्म करतो. इथे लिनियर पेअर फॉर्म झाली म्हणजे दोन्हींची ॲडिशन 180 डिग्री असेल तेव्हा त्या अँगलला म्हणजे अँगल ACD ला काय म्हणायचंय? एक्सटेरियर अँगल असं म्हणायचं. काय म्हणणार? एक्सटेरियर अँगल असं म्हणायचं आहे. त्या दोन्हींची ॲडिशन किती असते? 180 डिग्री असेल. जे राहिलेले दोन अँगल्स आहेत ट्रायंगलचे, अँगल A आणि अँगल B, यांना ह्या एक्सटेरियर अँगलचे रिमोट इंटिरियर अँगल्स असं म्हटलं जातं. मागच्या वर्षी तुम्ही शिकलेला आहात रिमोट इंटिरियर अँगल्स. आणि प्रॉपर्टी सुद्धा शिकलेला आहात एक्सटेरियर अँगलची. काय प्रॉपर्टी? द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू दी सम ऑफ दी मेजर्स ऑफ these two remote interior angles. हे दोन रिमोट इंटेरियर अँगलच्या ॲडिशनची या एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट हे असतं. तर एका ट्रायंगलला आपण 6 एक्सटेरियर अँगल्स काढू शकतो. पहिला ACD, ही साइड जर एक्सटेंड केली तर BCE, म्हणजे एका व्हर्टेक्स जवळ आपण 2 एक्सटेरियर अँगल काढू शकतो. तसं या ठिकाणी A या व्हर्टेक्स जवळ आपण ही साइड एक्सटेंड केली, हा एक एक्सटेरियर अँगल झाला. ही साइड जर एक्सटेंड केली तर हा एक्सटेरियर अँगल झाला. हे 2 एक्सटेरियर अँगल झाले. इथे हे 2 एक्सटेरियर अँगल झाले. तसंच B या व्हर्टेक्स वर तुम्ही जर ही साइड एक्सटेंड केली तर हा एक एक्सटेरियर अँगल होईल आणि ही एक साइड जर एक्सटेंड केली तर हा दुसरा एक्सटेरियर अँगल होईल. म्हणजे एका ट्रायंगलला तुम्ही 6 एक्सटेरियर अँगल्स काढता येतात. आपल्याला एका ट्रायंगलला 6 एक्सटेरियर अँगल्स काढता येतात. अशा पद्धतीने एक्सटेरियर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगलची जी काही ॲक्टिव्हिटी दिलेली असेल, जे काही उदाहरणं दिलेली असते ते सॉल्व करायचे, प्रॉपर्टी सुद्धा लिहायची आहे.